नमस्कार. बोल कसा मी पेज नंबर 72 वर आपल्याला काही शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत. त्याच्या आधारे आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा काढायचा. एक मुद्दा लक्षात ठेवा, शेकडा आपण पूर्णपणे सगळं शिकलेला आहोत. त्याच्यामुळे काय अडचण तर 99% माझ्या हिशेबाने तुम्हाला नसणारच. जरी असली तरी पण आपल्याला शाब्दिक उदाहरण तयार करा. पेज नंबर 72 वर दिलेला आहे त्याप्रमाणे आपण करणार आहोत. आपल्याला खरेदी दिली 1600 रुपये, विक्री दिलेली 2800 रुपये, 2800. या ठिकाणी आपण दोघांना मांडून घेऊ. खरेदी मानतो मी इथं किती दिलेली आहे तुम्हाला, 1600 म्हणजे 1600 रुपये आपण म्हणतो त्यांना, ती दिलेली आहे. त्यानंतर विक्री किंमत एक आपल्याकडे दिलेली आहे 2800 रुपये, दोन्ही रुपयामध्ये दिली, बरोबर. अशा प्रकारे आल्यानंतर समीकरण खूप विचारपूर्वक करायचे. आता याच्यामध्ये काय आहे आपल्याला दिले. आता इथे एक उदाहरण सांगा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण एक शाब्दिक उदाहरण तुम्हाला तयार करायचे खरेदी आणि विक्रीवर, सगळ्यात मस्त पर्याय. तर आपण काय करू, एक नाव घेऊ, त्या नावावर हे उदाहरण तयार करू आणि मग त्यांनी ते एवढ्याला घेतलं तेवढ्याला विकलं, अशा प्रकारचा एक प्रश्न आपण इथं तयार करू आणि तो त्यांना शेकडा नफा काय आहे किती आहे अशा प्रकारचा आपण एक प्रश्न समजा आपण तयार करू शकतो. तर उदाहरणार्थ शुभम खूप बडबड करतो आहे का नाही, म्हणजे बडबड केली नाही पाहिजे. शुभम हा काय करतो, तो एका काय म्हणतो आपण त्याला, नारळाचा व्यापार करतो. नारळाचा व्यापार करतो, बरोबर. तर त्याने नारळाचे एक पोते किती रुपयांना खरेदी केले रे, 1600 रुपयांना खरेदी केली. आली का खरेदी करू हो. किती रुपये होते आपल्याकडं, 1600 रुपये. मग तो 1600 रुपये खरेदी केले. त्याने ते पोत्याला पोतच ते पोते 2800 रुपयांना विकले. किती रुपयांना, 2800 रुपयांना विकले. तर शेकडा शॉर्टमध्ये नफा किंवा तोटा काढा, किंवा नफा झाला का तोटा तो कितीसाठी आपण क्वेश्चन मार्क इंग्लिशमध्ये पाहिजे. काय करायचं आपल्याला, शेकडा, तर त्याला शेकडा नफा झाला का तोटा. इथं नफा तुम्ही पूर्ण लिहायचं, इथं तोटा लिहायचं, इथं शेकडा पूर्ण लिहायचं आहे. तर अशा प्रकारे मग आता त्याची खरेदी, आता नफ्यात आपल्याला तर 100% वाटतं की त्याला काय झालेलं असेल, नफा झालेला असेल. नफ्याचं सूत्र काय आहे तुमच्याकडं, शेकडा नफा किंवा नफा बरोबर काय हवा दिलेले तुम्हाला, विक्की वजा खक्की. आपल्याकडं आपण उत्तर लिहिलेलं आहे. आता शेकडा सांगितलं, विक्की किती 2800, खक्की किती 1600. दोघांची काय करायची वजाबाकी. 1600 2800 मधून 1600 गेले, राहिले किती तुझ्याकडं रुपये 1200. आता शेकडा जर काढायचा असला तर शेकडाचं काय सूत्र आहे आपल्याकडं, त्याला काय करायचे, नफा तुला काय मानायचा आहे ए, बरोबर. नफा काय मानायचा तुला, ए मानायचा आहे, बरोबर. मग ए मानला तर मग शेकडा काय आपल्याला छेदामध्ये किती घ्यायचे रे, 100, बरोबर. आता शेकडा आहे म्हणून आपण ए घेतलं. आता तुला छेदामध्ये काय घ्यायचं मग इथं लिहू आपण, म्हणून ए छेदामध्ये 100 बरोबर हे 1200 झालेला नफा छेदामध्ये त्याची खरेदी किंमत आपल्याकडे दिलेली आहे. आता एच तुला काय करायचे, दोन्ही बाजूला 100 गुणायचे, म्हणून मग 100 छेदामध्ये आणि गुणाकारामध्ये आले. आता इकडं पण काय करायचे, सेम टू सेम, 1200 छेदामध्ये 1600 गुणाकारामध्ये 100. आता बघा माझ्या तर हिशोबानं उत्तर खूप छान निघणार आहे आपलं.
पण तुमच्याकडे किती येत आहे ते बघायचं. आता इथं हे 2 जाणार, हे 2 जाणार, राहिले खाली तुमच्याकडं 16/1200. तर 16च्या पाड्यात 12 आहेत का तुम्हाला, सॉरी 120 ला भाग घालायचा, बरोबर. 16 एक 16 ते तुम्हाला पाडापाठ पाहिजे. इथपर्यंत बघा, लक्षात घ्या. काय अडचण असेल तर विचारा, पटकन लिहून घ्या. आता काय करायचं तुम्हाला, ए ची किंमत काढायची आहे. एला आपण दोन्ही बाजून मूल्य भागलं, आपल्याकडे ए बरोबर येईल बघा 75. पूर्ण चालेल, किती आलं 75 उत्तर आलेलं आहे. दुसरा प्रश्न बघू आपण. चला बरोबर करून बघा इकडे काय दिलं तर आहे. आता बोलू नका धंदेवाजी असं दिलं तर बरोबर होतं. त्याचा नफा झाला तुम्हाला 1200/1600. आपण गुणाकारामध्ये 100 घेतले होते, असंच होतं ना. लक्ष द्या. काय करायचं तुम्हाला, दोन्हीही बाजूला 100 न गुणायचे म्हणल्यानंतर ए आपल्या जागेवर राहिला. आता 75 कसे ते बघ, नाही तर तुझं 75च करेल, बरोबर. आता इथं काय आहे, हा 100 आणि 12चा गुणाकार, म्हणजे तुला काय करायचे 100 गुणाकारामध्ये 1200 छेदामध्ये आले आपले 1600. आता या ठिकाणी प्रश्न असा असतो मित्रांनो, मी तुम्हाला बरेच वेळेस सांगितले की अशा प्रकारे शून्य कट करायचे, 2-2 कटलेले आहेत. दोन्हीही ठिकाणी बघायचे तुम्हाला काय होतंय, एका संख्येने भाग जातो का, एका संख्येने भाग जातो का हे बघायचं. आता भाग तोडायचे आपल्याला. मग 4 चौक किती 16, वर घालायचं 4 त्रिक किती 12. आता राहिलेत किती वरच्या संख्या बघा. आता इकडे लक्ष द्या, इथे राहिलेत आपले 100 गुणाकारामध्ये 3 वरले जशाला तसे छेदामध्ये 4. 75 कसं आलं ते सांगायचे तुम्हाला. आता इथं 4 न 100 ला भाग घालायचा आहे. 4 दोन्ही 8 म्हणजे 80 गेले, बरोबर, बरोबर का. राहिला 2 म्हणजे 100 मधून 80 गेले तर किती राहिले 20. परत 4 न भाग तोडायचा आहे, 4 पंचे 20. आता इथं काहीच नाही, हे 3 गुणाकार आहेत, बरोबर. मग आपलं काय झालं 25 गुणाकारामध्ये 3 एवढंच आपल्याकडे आलेलं आहे. त्याचं करायचं तुम्हाला गुणाकार. 25 त्रिक किती 75 झालं का डंगुळ, समजलं का. अशा प्रकारे इथं 75% त्याचा ते नफा तोटा काय ते तुला कळालं पाहिजे. आलं का बघा, कारण आपण शेकडेवारीमध्ये अशाच प्रकारचे उदाहरणं सोडवलेले आहेत. पुन्हा प्रॉब्लेम आहे का कोणता, लिहून घ्या पटकन. एकदा बोर्ड मी साफ करणार बघा, जरा घाण झालाय. चला चला लवकर लिहा. पुढचा प्रश्न घ्या रे, लिहून काढा करू. हे झालं असलं त्यांचं झालंय, ज्यांना समजलंय त्यांनी पुढचा प्रश्न लगेच लिहायचे आणि उत्तर अशा प्रकारचं सगळ्यांचं आलं. अरे झालं का रे. आता मी काय करतो, प्रश्न तुम्ही लिहिलाय. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत बद्दलच मी थोडस तुम्हाला सांगतो. आता खरेदी दिलेली आपल्याला 2000 रुपये आणि विक्री किंमत किती दिलेली प्रश्नामध्ये तुम्हाला माहित आहे 1900 रुपये, बरोबर. आता इथे ख दिला किती दिलेला आहे 2000. विक्री दिलेली आहे तुम्हाला 1900. सूत्र काय आहे तुला त्यानुसार चालायचं. शेकडा काय झालं, त्याला तोटा झाला का नफा झाला. मग जर शेकडा तोटा झाला असेल तर तुला ए मानायचा आहे, बरोबर. नफा झाला असेल तरी तुला एच मानायचं. शेकडा तोटा याला आपण काय म्हणायचंय ए. आता लक्ष द्या, बोलू नको, तू हा कार्यक्रमच करावा लागेल मला. मग आपल्याला काय करायचंय ए शेकडा आहे म्हणून छेद किती रे 100, बरोबर. दोघांचा डिफरन्स किती आला तुमच्या, या दोघांचं अंतर किती पडलं 2000 मधून 19 वजा करायचे, आपलं 1900 वजा करायचं, 100 रुपयाचा फरक आला तुमचा, बरोबर. मग इथं मांडला आपण 100, इथं छेदामध्ये किती 2000 रुपये तुम्हाला दिलेले जशाला तसं आहे. आता काय करायचं आपल्याला, दोन्हीही संख्याला काय करायचंय गुणाकार करायचा. त्याला आपल्याला ए ची किंमत काढायची, म्हणून ए आपल्या जागेवर जशाला तसा गुणाकार होणार आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, म्हणून गुणाकारातली संख्या गुणाकारात, इथं गुणाकारातली गुणाकारात, छेदामध्ये तुम्हाला दिलेले 2000 रुपये. सरळ बघायचं, सरळ बघायचं म्हणजे इकडे बघायचं, इकडे माझ्याकडे नाही. इथं हे 2 शून्य काढ, इथं हे 2 शून्य काढ, राहिला एक, हे काढ, हे काढ. खाली तुझ्याकडे राहिले बघा 10 छेदामध्ये 2, 10 न 2 ला भाग जातो
नाही, मग 2 न कितीला घालायचं आहे? 10ला. मग बे पंच किती? 10. किती टक्का आलं तुझं? 5%. त्याला शेकडा काय झाला? तोटा झाला. कोणला झाला? समीरला. बरोबर, समीरला शेकडा तोटा, 5% तोटा झाला. अशा प्रकारे प्रश्न शेकडा म्हणजे खूप सोपा असतो. झालं का बघा? आता पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न. चला बघा. ठीक आहे, बघा प्रश्न काय दिला तुम्हाला? जो काही वस्तू पण त्यांनी 1200 रुपयाला एक वस्तू खरेदी करून अशा 8 वस्तू त्यांनी खरेदी केल्या आणि एक वस्तू म्हणजे प्रत्येक एका वस्तूची किंमत रुपये 1400 रुपये घेतलेली आहे. विक्री किंमत आहे 1400, खरेदी किंमत आहे रुपये 1200. आपल्याला काढायचा काय? नफा विचारला. नफा विचारलाय का तोटा? नफा. मग नफा काढायचा. मग नफ्याचं सूत्र काय? विकी वजा खकी. आपण पाठ करून ठेवले. मग आपण लिहू विकी वजा खकी म्हणजे खरेदी किंमत. बरोबर, विकी काय? विकी 1400 रुपयाला एक, याप्रमाणे त्याने ती विकलेली आहे. वजा खरेदी किती रुपयाला एक वस्तू केली? त्याने 1200 रुपयाला. डिफरन्स फरक किती आला तुमचा? रुपये 200. या ठिकाणी तुला काय? बी घे, ए घे, काय जे अल्फाबेट तुला तुझ्या मतानुसार घ्यायचे ते अल्फाबेट तू या ठिकाणी घेऊ शकतो. मग सूत्र जसेला तसं, शेकडा तोटा असेल तोटा, नफा असेल नफा, जे काय तुम्हाला सूत्र दिलेले सरळ ते सूत्र तुम्हाला मांडायचं आहे. मग शेकडा तोटा घ्यायचे तुला, तर मग या ठिकाणी शेकडा तोटा त्याला काय मानायचं? तुला बी टक्का मानायचे. म्हणून बी शेकडा आलं म्हणजे 100. दोघांमधला फरक आलाय तुमच्याकडे 200. जे काय तुम्हाला दिलेलं आहे तेवढा फरक तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. बरोबर, आता या ठिकाणी काय करायचं? जसं आपण आतापर्यंत केलं तसं खरेदी किंमत आणि त्याचा झालेला नफा. नफा किती झाला आहे? 200. खरेदी किंमत किती आहे? 1050. छेदा गुणाकारामध्ये किती आहे? 100. दोन्ही हे बाजूने तुला काय करायचं? समीकरणाला गुणायचं. समीकरणाला गुंतताना तुला बी आपल्या जागेवर जसा तसा ठेवायचा आहे. इकडे घ्यायचंय 100 गुणाकारामध्ये 200 छेदामध्ये 1200. 1 मिनिट जरा साऊंड यायला, 1च मिनिट. बघा आता इथे काय करायचंय? हे 2 गेले, हे 2 वरी झाला बे 1 बे, बे 6 12. आता आपल्याकडे आलंय बघा 100 छेदामध्ये 6. 6 न तुम्हाला 100 ला भाग द्यायचा आहे. बरोबर, मग तुमचं उत्तर किती येईल? 6 1 6 म्हणल्यानंतर राहिले किती? 96. म्हणजे पुन्हा अजून 4 शिल्लक राहिले. तर समजा 16 6 96. 16 आपल्याकडे राहिले 4, 1 दशांशाला झाले 40. 6च्या पाड्यात 40 आहे तर करे नाही, 6 6 36. बरोबर, म्हणजे तुमची बी ची किंमत येणार आहे 16.6. अशा प्रकारे त्याला नफा झालेला आहे. याला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपण मांडू का? बी बरोबर 16 छेद 3 2 6 म्हणजे 2 छेदामध्ये 3 अशा प्रकारे लिहा. किंवा 16.6 अशा प्रकारे लिहा. कोणतीही किंमत लिहिली तरी तुम्हाला उत्तर तेच येणार आहे. अशा प्रकारे आपले 2 3 हे तिसरा प्रश्न संपला. चौथा प्रश्न आहे, पाचवा प्रश्न आहे, 6वा प्रश्न. काय राहिलेत प्रश्न ते बाकीचे आपण नंतर बघू. हे झालं, समजलं नाही समजलं पुन्हा विचारायचं. मग विचारलं तर आपण उत्तर त्याला व्यवस्थित सोडून देऊ शकू. अशा प्रकारे पुढचा प्रश्न काय आहे, कसा आहे? एकदम मन अगोदर तुमचं शांत करा. शांत झाल्यानंतर तुम्हालाच उत्तर येते. आणि मी इथं आहे तोपर्यंत तुम्हाला समजूनच सांगणार. विषय तो नाही, परंतु परीक्षेत तुम्हाला द्यायचं. तिथं मी असं का नाही, है की नाही? त्यामुळं आपण थोडंसं सायलेंट विचार करून जर उत्तर पाहिलं पटकन आपल्याला उत्तर येणार आहे. कोण कोण सोडून आणणार आहे प्रश्न? चौथ्यामध्ये आपल्याला 50 किलो धान्याची खरेदी दिलेली आहे. प्रति किलो 43 रुपये प्रमाणे. त्याचं उत्तर पण अशा प्रकारेच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही जास्त त्याचा विचार करायचा नाही. शेकडा आलं म्हणजे छेदामध्ये 100 आहे. दोन्ही बाजूने गुणायचं म्हणजे मी आता सांगितलं त्या प्रकारे. याच्या अगोदर पण आपण शेकडेवारीमध्ये ते शिकलेलं आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण नसणार आहे हे मला खात्रीशीर माहीत आहे. झालं का रे? काय नाही, फक्त याच्यामध्ये 6 प्रश्न आहेत.
त्यापैकी 3 आपल्याकडे झालेले आहेत. आता 10 तोंडी परीक्षेला मी काही तुम्हाला प्रश्न देणार शेगडेवारी ते आपण उद्याच्या प्रकरणामध्ये शिकू. पुढं आपल्याला बँक व सरळ व्याज धडा बघायचा आहे. त्याच्या अगोदर हे क्लिअर करा. हे जे सांगितलं मी शेकडा, तोटा, नफा, शेकडेवारी, हे जे गट आहे तुमचे ते अगोदर तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा, जेणेकरून आपल्याला पुढं सोडवणं सोपं जाणार आहे. शेवटचाच धडा मला वाटतं आपल्याकडं आहे का नाही ते बघू आपण, त्याच्यावर चर्चा करणारच आहोत आपण. किती धडे आहेत आपल्याला सगळे? 16 काहीतरी धडे आहेत मला वाटते. 16-17 काहीतरी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले. किती आहेत रे? 18. 18 पैकी आपले बरेच झाले. राहिले 14 बँक आणि सरळ व्याज. सरळ व्याज पण अशा प्रकारे शिकायचे. पाढे जर नाही पाठ केले तर मग मी तुम्हाला पाठ करणार आहे. पाढा आपल्याला लागते, पाढ्याशिवाय गणित सुटत नाही. आलं लक्षात? पाढा प्रत्येकाने पाठ करायचा. तर चला